Hello friends, I am Mr. Ravindra Bhalerao and I welcome you to my channel, that is English for Learners. Dear students, today we shall discuss one of the important grammatical topics, and that is tenses. How many tenses are there? How to use these tenses while communicating or while talking in English. इंग्लिशमध्ये बोलताना प्रॉपर योग्य टेन्सेसचा वापर कशा प्रकारे केला जातो, एकूण किती टेन्सेस आहेत, या सर्व गोष्टींचा आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत. बट बिफोर वॉचिंग दिस व्हिडिओ, ॲज युजुअल आय रिक्वेस्ट यू डोंट फॉरगेट टू सबस्क्राईब माय चॅनल. ऑल राईट, लेट्स गो. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. फर्स्ट ऑफ ऑल, इथे तुम्हाला एक चार्ट दिसतोय. टेन्स, मुख्य टेन्सचे प्रकार किती आहेत? टेन्स, प्रेझेंट टेन्स, सेकंड वन पास्ट टेन्स अँड थर्ड फ्युचर टेन्स. मेन 3 प्रकार आहेत टेन्सचे. काळाचे मुख्य 3 प्रकार पडतात आणि प्रत्येक टेन्सचा सब टाइप्स 4 आहेत. आता उदाहरण प्रेझेंट टेन्स, वर्तमान काळ. वर्तमान काळाचे परत 4 प्रकार पडतात. तो म्हणजे फर्स्ट वन सिंपल प्रेझेंट टेन्स, प्रेझेंट कंटिन्यूस टेन्स. सिंपल प्रेझेंट टेन्सला साधा वर्तमान काळ, प्रेझेंट कंटिन्यूस टेन्स चालू वर्तमान काळ, प्रेझेंट परफेक्ट टेन्स पूर्ण वर्तमान काळ अँड प्रेझेंट परफेक्ट कंटिन्यूस टेन्स चालू पूर्ण वर्तमान काळ. सेम अशाच प्रकारे पास्ट टेन्सचे पण 4 टाइप्स आहेत. सिंपल पास्ट साधा भूतकाळ, पास्ट कंटिन्यूस, पास्ट परफेक्ट कंटिन्यूस. अशाच प्रकारे फ्युचर टेन्स म्हणजे भविष्य काळाचे देखील 4 सब टाइप्स पडतात आणि ते म्हणजे सिंपल फ्युचर, फ्युचर कंटिन्यूअस, फ्युचर परफेक्ट अँड फ्युचर परफेक्ट कंटिन्यूस टेन्स. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सर्वात प्रथम सिंपल प्रेझेंट टेन्स, जो प्रेझेंट टेन्समधला जो फर्स्ट सब टाइप आहे त्याच्याबद्दल डिटेलमध्ये चर्चा करणार आहोत. लेट्स गो. सिंपल प्रेझेंट टेन्स, साधा वर्तमान काळ. याची डेफिनेशन कशी आहे, तो कशा प्रकारे यूज केला जातो, डेफिनेशन बघा किंवा डिस्क्रिप्शन म्हणू शकतो त्याचं वर्णन. द प्रेझेंट सिंपल ऑर सिंपल प्रेझेंट टेन्स इज यूज्ड. या टेन्सचा यूज केला जातो, वापर केला जातो कशासाठी? टू मेक सिंपल स्टेटमेंट, एक साधी वाक्य बोलण्यासाठी. ते कोणत्या प्रकारचे? सिंपल स्टेटमेंट ऑफ फॅक्ट, जी वस्तुस्थिती आहे, वस्तुस्थिती म्हणजे जी आपण चेंज करू शकत नाही, फॅक्ट, ट्रूथ, ते सांगण्यासाठी वी कॅन यूज सिंपल प्रेझेंट टेन्स. आणखीन त्याचं वर्णन बघा. टू टॉक अबाउट थिंग्स दॅट हॅपन रिपीटेडली. एखादी गोष्ट नियमितपणे परत परत होत असते ते दाखवण्यासाठी. उदाहरणार्थ, सूर्य पूर्वेला उगवतो. द सन रायझेस टू द ईस्ट. सूर्य पूर्वेला उगवतात. तो रिपीटेडली घडणारी घटना आहे. दॅट टाइम वी कॅन यूज सिंपल प्रेझेंट टेन्स. अँड टू डिस्क्राईब थिंग्स दॅट आर ऑलवेज ट्रू. एखादी गोष्ट जी वर्णन करतो ती नेहमी सत्यच असणार आहे. सो रिपीटेडली वस्तुस्थिती, फॅक्ट असलेली गोष्ट डिस्क्राईब करण्यासाठी, सांगण्यासाठी वी कॅन यूज सिंपल प्रेझेंट टेन्स. इथे सेंटेन्स एक्झाम्पल बघा. I eat lunch at noon every day. मी दररोज दुपारी लंच खातो किंवा दुपारचं जेवण घेतो. म्हणजे दररोज, एव्हरी डे दुपारीच मी फक्त लंच घेतो. म्हणजे दररोज घडणारी घटना आहे. किंवा सेकंड सेंटेन्स, शी इट्स लंच ॲट 2 PM एव्हरी डे. दररोज दुपारी 2 वाजता ती लंच घेते, म्हणजे दुपारचं जेवण खाते. सांगण्याचा उद्देश रिपीटेडली ॲक्शन घडत आहे ती दाखवतो. आत्ता जरा थोडं डिटेलमध्ये जाऊया. याच्यामध्ये याचा एक फॉर्म्युला आपण बनवू शकतो. आय ईट, आय काय आहे? त्याच्यामधला सब्जेक्ट आहे, जो वाक्यामध्ये क्रिया करणारा. लंच खाणारा कोण आहे? आय, हा सब्जेक्ट आहे. सब्जेक्ट नंतर लंच, टू ईट, हा काय आहे? वर्ब. वर्बचे 3 प्रकार पडतात. मेन वर्ब, पास्ट फॉर्म ऑफ वर्ब, पास्ट पार्टिसिपल. पण इथे कोणताही वर्ब यूज केलेला आहे? ईट, एट, इटन. मेन वर्ब किंवा त्याला बेस वर्ब सुद्धा बोलतात. आपण मेन वर्ब म्हणूया. अँड देन ऑब्जेक्ट आणि म्हणजे सिंपल प्रेझेंट टेन्सची फॉर्म्युला आहे
सब्जेक्ट प्लस वर्ब देन ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट असू शकतो किंवा नसेल देखील. आता हे जर सेंटेन्स थोडं वेगळं वाटतं, शी इट्स, मेन वर्ब इट बरोबर आहे, फक्त एस लावलेला आहे. तो का लावला तो आपण पुढच्या एक्झाम्पल्समधून आणखीन तुम्हाला क्लिअर होईल. नाव लेट्स सी द मोर एक्झाम्पल्स. वी ड्रिंक कॉफी एव्हरी मॉर्निंग. दररोज सकाळी आम्ही कॉफी पितो. बघा, दररोज सकाळी कॉफी पितो. वी ड्रिंक, वी काय आहे सब्जेक्ट, ड्रिंक ड्रँक ड्रंक. ड्रिंक हा बेस वर्ब, मेन वर्ब. ओके, अँड कॉफी हा काय आहे ऑब्जेक्ट. आता वी स्टार्ट वर्क ॲट 9. आम्ही 9 वाजता कामाला सुरुवात करतो. दररोज सकाळी कॉफी पितो, 9 वाजता सकाळी कामाला सुरुवात करतो. वी सब्जेक्ट, स्टार्ट का आहे स्टार्ट, स्टार्टेड, स्टार्टेड मेन वर्ब आहे. देन वन मोर एक्झाम्पल. दे लिव्ह वर्क ॲट 5 PM. ते 5 वाजता कामावरून निघून जातात. इथे सांगण्याचा उद्देश असा आहे की सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये सब्जेक्ट, देन मेन वर्ब अँड देन ऑब्जेक्ट. आता एस कधी लागतो, जर सब्जेक्ट शी, ही किंवा एखादं नाव असेल, ही, शी, इट किंवा नेम असेल, तेव्हा सिंपल प्रेझेंटमध्ये जो वर्ब असतो त्याला एस किंवा ई एस प्रत्यय लागतो. ही, शी ड्रिंक्स कॉफी एव्हरी मॉर्निंग. वी ड्रिंक, शी ड्रिंक, फक्त सब्जेक्ट चेंज झाला. सब्जेक्ट जर एकवचनी असेल, एखादं नाव असेल किंवा ही, शी, इट पैकी असेल, तेव्हा वर्बला एस किंवा ई एस लागतो. ही स्टार्ट्स, रॉब लिव्ज वर्क ॲट 7 PM. क्लिअर होतंय. तर तुम्हाला आणखीन आय जर सब्जेक्ट आय, यू, वी, दे असेल तर आपण एस किंवा ई एस लावत नाही, फक्त मेन वर्ब असेल. आणि ही, शी, इट असेल तर एस किंवा ई एस प्रत्यय लागतो. हे आपण याच्यावरून समजलं. आणखीन काही आपण सिंपल प्रेझेंट टेन्सची एक्झाम्पल बघूया. आय गो टू बेड. सब्जेक्ट काय आहे आय. ओके, नाउ लेट्स सी मोर एक्झाम्पल्स ऑफ सिंपल प्रेझेंट टेन्स. सिंपल प्रेझेंट टेन्सचे आणखीन काही एक्झाम्पल्स बघूया. या एक्झाम्पल्समध्ये हे बघायचं आहे की आपण जसं म्हटलं की ही, शी, इट किंवा एखादं नाव असेल तर वर्बला एस किंवा ई एस लागतो. आता ई एस केव्हा लागतो ते नीट लक्षात घ्या. एस केव्हा आणि ई एस केव्हा. ई एस अगोदर समजला, जर तो वर्ब जो मेन वर्ब असेल ना, त्याचं शेवटचे अक्षर एस एच असेल, सी एच असेल, ओ असेल, डबल एस असेल, एक्स असेल किंवा झेड असेल. काय बोलतो नीट लक्षात द्या. वर्बचं शेवटचे लेटर्स, एंडिंग लेटर्स एस एच, सी एच, ओ, डबल एस, एक्स अँड झेड यापैकी असेल तर काय लागेल प्रत्यय ई एस. उदाहरण बघा. आय गो टू बेड. मी झोपायला जातो. आय गो टू बेड. शेवटचं लेटर काय ओ, तर काय लागेल ही गोज. इथे बघा ई एस लागला कारण शेवटचं काय ओ आहे म्हणून कळते. तो झोपायला जातो. नेक्स्ट एक्झाम्पल. आय फिनिश वर्क. मी काम पूर्ण करतो. आय फिनिश वर्क. लास्ट लेटर काय आहे एस एच. जर आपण सब्जेक्ट चेंज केला, त्या सब्जेक्ट ही, शी किंवा एखादं नाव ठेवलं तर काय होईल ही फिनिशेस ई एस. ओके, या प्रकारे आय वॉच, शी वॉचेस. आय क्रॉस द रोड. लास्ट लेटर काय आहे डबल एस. शी क्रॉसेस. म्हणजे इथे काय लक्षात ठेवायचे, लास्ट लेटर जर एस एच, सी एच, ओ, डबल एस, एक्स किंवा झेड असेल तर, आणि सब्जेक्ट जर आय, ही, शी, इट किंवा नाउन असेल सिंग्युलर तर एस एच लागतो. उदाहरण प्ले आहे. प्ले, प्लेला एस एच ई एस लावणार का नाही, कारण लास्ट लेटर काय वाय आहे, तर आपण फक्त प्लेज एस लावणार. ई एस फक्त याच वेळी, इतर वेळी फक्त एस लागेल. ओके, नाव लेट्स सी द मोर एक्झाम्पल. बी. आणखी सिंपल प्रेझेंट टेन्सची एक्झाम्पल कोणती असू शकतात. टू बीची रूपं माहिती आहेत. टू बी ज्याप्रमाणे ॲम, इज आणि आर हे हेल्पिंग वर्ब पण आहेत आणि ते हेल्पिंग वर्ब मेन वर्ब म्हणून सुद्धा यूज करू शकतो सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये. हे बऱ्याच वेळा मुलांना माहिती नाही आहे. फॉर एक्झाम्पल, आय ॲम 25 years old. मी 25 वर्षाचा आहे. इथे आय सब्जेक्ट,
ॲम हा वर्ब आहे, प्रेझेंट टेन्समधला वर्ब, म्हणजे सिम्पल प्रेझेंट टेन्सचं हे पण सेंटेन्स होऊ शकतो. यू आर अ शेफ, तू शेफ आहेस. ही इज हॅपी, तो आनंदी आहे. इथे आर, इज या ठिकाणी ॲम हे काय म्हणाले आहेत, मेन वर्ब, बेस वर्ब, मूळ क्रियापद, प्रेझेंट टेन्समधलं मेन वर्ब म्हणून यांचा यूज झालेला आहे. म्हणजे हे सुद्धा सेंटेन्सेस सिम्पल प्रेझेंट टेन्समध्येच आहेत. आता प्रश्न असा आहे की ॲम कधी, इज किंवा आर कधी यूज करा, हे तुम्हाला तर माहिती आहे. आईच्या पुढे नेहमी आपण ॲम वापरतो, यू अनेकवचनी किंवा यू शब्द असेल तर आर, ही शी इट असेल तर इज, आणि अनेकवचनी प्ल्युरल असेल, अनेकवचनी म्हणजे प्ल्युरल असेल तर आर. हे या पद्धतीने आपण यूज करू शकतो. सो दिस वन ऑल्सो वी गेट अ न्यू इन्फॉर्मेशन, नवीन माहिती याच्याबद्दल आपल्याला मिळाली. त्याच्यानंतर आणखीन एक्झाम्पल बघा, आय ॲम अ डॉक्टर, वी आर लेट फॉर वर्क, आम्हाला कामासाठी उशीर झाला. दे आर स्टुडंट्स, ते विद्यार्थी आहेत. हे सर्व सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये. ही इज अमेरिकन और ही इज इंडियन, ही इज जापनीज, लाईक दिस. माय ग्रँडमा इज 92 years old, माझी आजी 92 वर्षाची आहे. माय ग्रँडमा इज. Robbie is 7 years old. So in this way we can use am, is, are in a simple present tense. आणखीन काही बघूया. have, ज्याप्रमाणे am, is, are चा यूज आपण सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये यूज करतो मेन वर्ब म्हणून, तर हॅवचा सुद्धा हॅव किंवा हॅजचा देखील सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये यूज केला जातो. तो कशा प्रकारे बघा, आय हॅव अ गॅरेज. गॅरेज म्हणजे ज्या ठिकाणी आपण गाडी पार्क करून ठेवतो. माझ्याकडे गॅरेज आहे, तर इथे हॅव हेल्पिंग वर्ब नाही आहे, तर हा वर्ब आहे. कळते? उदाहरण बघा, शी हॅज अ यार्ड, तिच्याकडे यार्ड आहे, म्हणजे तिच्याकडे अंगण आहे. हॅव किंवा हॅज म्हणजे असणे याचा मूळ अर्थ होतो. टू हॅवची रूपं त्याला बोलतात. तर हॅज इथे काय आहे, वर्ब आहे. आता प्रश्न असा आहे की हॅव कधी यूज करायचा आणि हॅज कधी यूज. ज्याप्रमाणे इज आपण सिंग्युलरच्या पुढे सब्जेक्ट आणि आर किंवा प्ल्युरलच्या पुढे, त्या प्रकारे आयच्या पुढे फक्त हॅव, आणि यू, वी, दे जे अनेकवचनी वर्ड असतील सब्जेक्ट तर हॅव, आणि सिंग्युलर असेल ही, शी, इट किंवा वन सिंगल नेम असेल तर हॅज. ओके, इन दिस वे. तर हे आपल्याला एक नवीन इन्फॉर्मेशन ती मिळाली. आता बघूया आणखीन काही एक्झाम्पल हॅवचे आणि हॅजचे एक्झाम्पल्स बघा. आय हॅव अ कार, माझ्याकडे कार आहे. यू हॅव अ सिस्टर, तुला बहीण आहे. आय हॅव अ पेनफुल बॅक, माझी पाठ दुखते आहे. दे हॅव द सेम ड्रेस, त्यांच्याकडे एकसारखाच ड्रेस आहे. दे हॅव अ न्यू बेबी, त्यांच्याकडे नवीन बेबी आलेला आहे. द कॅट हॅज अ न्यू डॉलर, कॅटला नवीन डॉलर आहे, म्हणजे ते पट्टा पण लावतो ना, न्यू डॉलर. आता इथे बघा, द कॅट, एकच कॅट आहे म्हणून ते हॅज. कॅट्स हॅव आलं असतं. ओके. ही हॅज अ कोल्ड, त्याला कोल्ड किंवा ताप, आपण सर्दी ताप बोलतो, तो आलेला आहे. थॉमस हॅज अ ड्रायव्हिंग लेसन टुडे. थॉमस सिंग्युलर नेम आहे म्हणून आपण हॅज. थॉमस आज ड्रायव्हिंगचं लेसन आज त्याचा आहे. जॅक हॅज अ बॅड हेडेक, त्याला खूपच हेडेक किंवा डोकं दुखत आहे. सरा हॅज कॉफी विथ टॉम एव्हरी ट्यूजडे. सो हिअर दीज आर द एक्झाम्पल्स ऑफ हाऊ टू यूज और वेन टू यूज हॅज and have in a simple present tense. ओके, हे समजले असेल तुम्हाला. त्यानंतर आपण बघूया. ओके, आता हे प्रत्येक वेळी पॉझिटिव्ह सेंटेन्स सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये असतात का? नाही. सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये साध्या वर्तमान काळामध्ये निगेटिव्ह सेंटेन्स पण आपण करू शकतो. उदाहरण बघा, आय वर्क आउटसाइड, सब्जेक्ट मेन वर्ब, हे ऑब्जेक्ट म्हणून याला यूज करूया. आता हा सिम्पल प्रेझेंटचं सेंटेन्स आहे, मी बाहेर काम करतो. हे जर आपल्याला निगेटिव्हमध्ये बनवायचं असेल, सॉरी ह्याच्या अगोदर एक घेऊया. उदाहरणार्थ, यू आर, ओके, आय एम अ फार्मर, मी शेतकरी आहे. हे जर आपल्याला निगेटिव्हमध्ये करायचं असेल, सिम्पल प्रेझेंटचं वाक्य आहे, आय सब्जेक्ट, ॲम वर्ब म्हणून आलं आहे, हा ऑब्जेक्ट म्हणून आहे. तर आय एम नॉट अ फार्मर. आय एम अ फार्मर, आय एम नॉट अ डॉक्टर, मी फार्मर आहे, मी डॉक्टर नाही. हे निगेटिव्ह सेंटेन्स सिम्पल प्रेझेंट म्हणजे फक्त नॉटचा यूज करू शकतो. जर ॲम, इज, आर मेन वर्ब म्हणून आलं असेल, त्याच्यापुढे फक्त नॉट यूज करा, ते सिम्पल प्रेझेंट टेन्समधलंच निगेटिव्ह सेंटेन्स होईल. उदाहरणार्थ,
आय ॲम, शी इज, वी आर फक्त नॉट यूज करायचं आहे. सो आय एम नॉट अ डॉक्टर, आय एम नॉट वी आर नॉट अ डॉक्टर्स. म्हणजे या प्रकारे सब्जेक्ट जर अनेकवचन असेल तर आर फक्त नॉट यूज करायचं आहे. किंवा ॲम, इज, आर असेल त्याच्यामध्ये पुढे नॉट घेतला तर ते सिम्पल प्रेझेंट टेन्समधलं सेंटेन्स निगेटिव्ह होईल. आणखीन याच्या रिलेटेड सेंटेन्स, यू आर नॉट अ डॉक्टर, यू आर शॉर्ट फॉर्ममध्ये पण आपण लिहू शकतो यू आर, ए आर ई लिहिण्यापेक्षा यू ॲपॉस्ट्रॉफी आर ई, यू आरंट. ओके, या प्रकारे. आय एम नॉट अ टीचर, ही इजंट. सो शॉर्ट फॉर्ममध्ये. सो सांगण्याचा उद्देश, दीज आर ऑल्सो निगेटिव्ह फॉर्म ऑफ सेंटेन्सेस, दीज आर ऑल्सो इन अ सिम्पल प्रेझेंट टेन्स. निगेटिव्ह वाक्यसुद्धा सिम्पल प्रेझेंटमध्ये असतात, हे इथे सांगायचं आहे. आणखीन याच्या रिलेटेड, आय वर्क आउटसाईड. आता कधी कधी ॲम, इज, आर नसेल तर आय वर्क आउटसाईड, मी बाहेर काम करतो, आणि याचं निगेटिव्हमध्ये बनवायचं तर काय करणं, नॉटचा यूज करायचा. पण नॉटचा यूज करण्यासाठी हेल्पिंग वर्ब लागतो, तर आपल्याला तेव्हा काय करायचं आहे, डू किंवा डजचा यूज करायचा. जर एस किंवा एस लावला असेल तर डज घ्यायचा आहे. ओके, आणि नसेल तर डू. आय वर्क आउटसाईड, आय डू नॉट वर्क आउटसाईड, मी बाहेर काम करीत नाही, मी बाहेर काम करतो, मी बाहेर काम करीत नाही. ओके, ही वर्क्स इनसाइड, ही डज नॉट वर्क. जेव्हा डज नॉट घेतो तेव्हा इथला एस निघून जाईल. फक्त डू आणि डजचा निगेटिव्ह सेंटेन्ससाठी यूज करू शकतो. ओके, उदाहरण बघा, आय यू वी दे सब्जेक्ट म्हणून असेल तर डू नॉट घ्या, ही शी इट तर डज नॉट. म्हणजे एस किंवा एस जिथं लागलं असेल ते डज नॉटने आपण बनवू शकतो. याच्या रिलेटेड आणखीन सेंटेन्स, यू आर कॅनेडियन, यू आर. आत्ता बघणार आहोत की ते सिम्पल सेंटेन्स क्वेश्चन टाईपमध्ये सुद्धा बनवू शकतो. उदाहरणार्थ, यू आर कॅनेडियन किंवा यू आर इंडियन. ओके, तू इंडियन आहेस. आता हेच आपल्याला क्वेश्चनमध्ये फक्त याच्यामधला हेल्पिंग वर्ब पुढे घ्या, आर यू कॅनेडियन. म्हणजे हे प्रश्नार्थक वाक्य आहे, पण कोणत्या काळामध्ये, सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये. हेच इथे नीट लक्षात घ्यायचं आहे. पॉझिटिव्ह सेंटेन्स, निगेटिव्ह सेंटेन्स, देन क्वेश्चन टाईप सेंटेन्स आपण सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये असतात, हे याच्यामधून सांगायचं. आर यू कॅनेडियन, तू कॅनेडियन आहेस. यू आर कॅनेडियन, तू कॅनेडियन आहेस, या प्रकारे. आणखीन एक्झाम्पल बघा, ॲम आय कॅनेडियन, इज ही. म्हणजे त्याच्यामधला फक्त काय पुढे घ्यायचं आहे, हेल्पिंग वर्ब. ओके, ॲम आय ऑन टाईम, ॲम आय ऑन द लिस्ट, इज ही युअर ब्रदर, ही इज युअर ब्रदर, इज ही युअर ब्रदर्स, इज इट टाईम टू लिव्ह. ओके, या प्रकारे. याच्या रिलेटेड एक्झाम्पल बघूया. आता कधी की ॲम, इज, आर तर सेंटेन्समध्ये नसेल पुढे घेण्यासाठी, तर पुढे काय घेणार, डू डज घेणार. जसं आपण निगेटिव्ह सेंटेन्समध्ये डू किंवा डज घेतला. यू वर्क इन अ ऑफिस, याच्यामध्ये हेल्पिंग वर्ब पुढे घ्यायचा, हेल्पिंग वर्ब नाही म्हणून डू यू वर्क इन अ ऑफिस, डू यू वर्क इन ॲन ऑफिस. क्वेश्चन टाईप झाला ना. जर डज कधी घेणार, एस किंवा एस लागला असेल तर डज शी वर्क इन अ स्कूल. म्हणजे जे डज नॉट आपण करीत होतो तो इथे डज पुढे घ्यायचा आणि ते वर्बल क्वेश्चन किंवा एस नो टाईप क्वेश्चन तयार होईल. डज शी वर्क इन अ स्कूल, ती स्कूलमध्ये काम करते का. ओके, या प्रकारे. सो इन दिस वे, डू, आय यू वी देच्या पुढे डू, आणि डज कधी ही शी इट किंवा सिंग्युलर नाउन असेल तर. ओके, डू दे लिव्ह इन पॅरिस, डू यू युजली फिनिश वर्क ॲट 4 PM. सो सांगण्याचा उद्देश, या प्रकारे आपण सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये एस नो टाईप क्वेश्चन किंवा क्वेश्चन टाईपसुद्धा बनवू शकतो. ओके, सो आय थिंक यू माइट हॅव अंडरस्टूड प्रॉपरली what is simple present tense and how to use it in a communication or in a writing simple present sentences. सिम्पल प्रेझेंट सेंटेन्सची वाक्य कशी तयार करायची आजच्या व्हिडिओमधून आपण शिकलो. आतापर्यंत फक्त आपल्याला असर्टिव्ह किंवा स्टेटमेंट साधी वाक्यच माहिती होती, पण आपण आज बघितलं निगेटिव्ह सेंटेन्स, देन इंटरगेटिव्ह सेंटेन्स, एस किंवा एस कधी लावला जातो, हे सगळ्या गोष्टींचा आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा केलेल्या आहेत. सो फ्रेंड्स, आय होप यू माइट हॅव लाईक दिस व्हिडिओ. इफ यू लाईक इट, प्लीज शेअर इट. इफ यू हॅव एनी सजेशन्स फॉर मी, यू कॅन राईट इन कमेंट बॉक्स. विश यू गुड डे, टेक केअर, थँक यू व्हेरी मच.